लोकांच्या भावनेनं हात घातलं, महिलांना सांगितलं 2100 रुपये देईन. अध्यक्ष महोदय, मी जबाबदारीनं सांगतो, आज राज्याच्या डोक्यावर 9,32,000 कोटी रुपये कर्ज आहे. किती आहे? तुम्ही सगळे लबाड आहात. तुम्ही आमच्या बहिणींच्या नावाने खापर बोडताय. बाकीच्यांची काय मत असतील मला माहित नाही, पण माझं पहिल्या दिवसापासूनचं ठाम मत आहे की हा डोक्यावर कर्जाचा डोंगर झालाय, ह्या आमच्या लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. लाडक्या बहिणींच्या मुळे नाही. आठवण करा, आज कैलासवासी दादा इथं हजर नाहीत. निवडणुकीच्या पूर्वी सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण 46,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती. 46,000 कोटी रुपयाची सरकारने तरतूद केली होती. आज 46,000 कोटी रुपये तुम्हाला लागत नाहीयेत, 32 की 33,000 कोटी रुपये फक्त लागत आहेत. 2,53,00,000 महिलांना 1,500 रुपयाप्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदर 1500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकलेत. कुणी न मागता जबरदस्तीने टाकलेत. आज त्यातला आकडा थोडाफार मागं पुढे होत असेल राजे, पण 57 लाख महिलांना तुम्ही वेगवेगळी कारणं सांगून कमी केलं. 57 लाख महिलांना तुम्ही त्या योजनेपासून आता बाजूला केलं. कसा वाढतो आकडा तुमचा? 46,000 कोटी रुपये 2,53,00,000 महिलांकरता लागत होते. आज 57 लाख महिला कमी झाल्या. कसा लागतात एवढे तुम्हाला पैसे? फसवताय तुम्ही. तुमचा भ्रष्टाचार एवढा आहे. एका एका कामामध्ये टक्केवाऱ्या तुमच्या एवढ्या आहेत.